समरने राजकडे पाहत हलक्या स्मिताने म्हटलं, पण त्याच्या या बोलण्यावर राजने मात्र त्याच्याकडे अजिबात हसून पाहिलं नाही. सगळ्यांचा मार्ग वेगळा असतो, माझा मार्ग वेगळा आहे. मी इतरांसारखा नाही आणि इतर माझ्यासारखे होऊ शकत नाही. राजने समरकडे हलकी स्मित हास्य देत म्हटलं, हो, हे तर आम्हाला चांगलंच ठाऊक आहे जनाब, की तुम्ही कोणाच्याही पावलावर पाऊल ठेवणार नाही. आदित्य हसत म्हणाला, एक तुम्हीच आहात जे मला योग्य प्रकारे समजता. राज ओठ वाकडे करत हसत म्हणाला. समरला राजशी या गोष्टीवर अजून बोलायचं होतं, पण राजने त्याला संधीच दिली नाही. जेवण झाल्यानंतर सगळे बागेत बसून गप्पा मारत होते. प्रियाही त्यांच्यासोबत होती, पण राज मात्र खोलीत जाऊन आपला लॅपटॉप आणि फोन घेऊन बसला होता. त्याला माहितीच नव्हतं की सगळे बागेत बसले आहेत. जेव्हा तो अंगडाई घेत बाल्कनीत आला तेव्हा त्याने पाहिलं की सगळे बागेत बसले होते, पण त्याच्या शांत मनात ज्वाला पेटली जेव्हा समर आणि प्रियाला जवळ बसलेलं पाहिलं. त्यांच्या आजूबाजूला ध्रुव, आदित्य आणि सिया देखील होते, पण प्रिया आणि समरची खुर्ची अगदी जवळच होती. ही गोष्ट राजला अजिबात आवडली नाही, कारण त्याला तर शंका आधीच आली होती की समर मुद्दामच प्रियाच्या जवळ राहतो, तिचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करतो. प्रिया भोळी आहे हे तिला समजणार नाही हे राजला चांगलं ठाऊक होतं. राजनेही वेळ न घालवता आपला लॅपटॉप बंद केला, फोन खिशात ठेवला आणि पटकन खाली येऊन त्यांच्याजवळ बसला. इकडे ये ना, मागे जमीन खडबडीत आहे, खुर्ची थोडी जरी हल्ली तर तू पडशील, राजने प्रियाला सांगितलं. नाही, मी ठीक आहे, मी लक्ष ठेवेन, प्रियाने हळू आवाजात म्हटलं. प्रियाचा हा नकार राजला अजिबात आवडला नाही, पण त्याने पुन्हा तिला बोलावलं नाही. प्रिया, कॉलेज संपल्यानंतर काही बनण्याचा विचार केला नाहीस? म्हणजे आपल्या करिअरबद्दल? समरने प्रियाला प्रश्न केला. प्रियाने त्याची गोष्ट ऐकून हलकसं हसत नकारार्थी मान हलवली. का? समरने विचारलं. असंच, प्रियाने निरागसपणे उत्तर दिलं. काहीतरी करायला हवं होतं तुम्ही. स्वतःचं एक करिअर असायलाच हवं, जे कधीही आपल्याला उपयोगी पडेल. कधी जर तुम्हाला नोकरी करण्याची गरज माझ्या असताना ही गरज कधीच भासणार नाही, राजने समरचं बोलणं मध्येच तोडत थोड्या नाराजीने म्हटलं. तू चुकीचं समजतोयस राज, मी फक्त इतकंच म्हणतोय की आपलं स्वतःचं करिअर असायला हवं. समरनेही थोडी अक्कड दाखवत म्हटलं. हो, माहीत आहे, पण त्यासाठी माणसाची इच्छा स्वतःची असायला हवी. जर प्रियाला कधी काही करायचं असेल तर त्यासाठी मी आहे ना, माझं संपूर्ण बिझनेस पडून आहे, म्हणून प्रियाला किंवा कुणालाही याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, राजनेही अकडूनच म्हटलं. अरे, हे काय चाललंय? दोघं बोलताय की भांडताय? आदित्य हसत म्हणाला. आदित्य स्वभावाने मजेशीर असल्यामुळे त्याने ही गोष्टही थट्टेतच घेतली. नाही जावई बापू, प्रिया तर काहीही करू शकते. छान जेवण, घरकाम, सगळ्यांना आनंदी ठेवणं, हे जसं तिला येतं तसं करिअर वगैरेही नक्कीच घडवेल. वाटतंय पुढे जाऊन फॅमिली बिझनेसही हीच सांभाळेल, राधाजी मध्येच टोकत म्हणाल्या. हे ऐकून सगळेच राधाजींकडे आश्चर्याने पाहू लागले, अगदी प्रियासुद्धा. प्रियाला राधाजींचं बोलणं ऐकून थोडं वाईटही वाटलं. आई, तुम्ही अगदी बरोबर काकू, का नाही? जेव्हा फॅमिली तिची आहे तर फॅमिली बिझनेसही तिचाच. काय माहीत उद्या ती उठून MD झाली तर? आणि मग मी आहेच ना माझ्या पत्नीला तिथपर्यंत पोचवायला, राजने सियाचं बोलणं मध्येच तोडून आपली खुर्ची राधाजींकडे वळवत म्हटलं. बहुतेक तू रागावला आहेस, मी तर विनोद करत होते, राधाजी गंभीरपणे राजकडे पाहत म्हणाल्या. राज थोडा पुढे झुकत म्हणाला, पण मी अजिबात विनोद करत नाहीये, तुम्हाला तर माहीत आहे ना मला फारसा विनोद करण्याची सवय नाही, राज गंभीर होत म्हणाला. बिझनेस हा काही मुलांचा खेळ नाही आणि तुझी बायको तर अशी लहान मुलगीच आहे, राधाजी हलकसं हसत म्हणाल्या. पण हे स्पष्ट होतं की हा देखील एक टोमणाच होता. माझी बायको लहान मुलगीच का असेना, पण मनाने निरागस आहे. जशी बाहेरून दिसते तशीच आतून आहे. बनावटपणा नाही तिच्यात, प्रेम करण्याचं नाटक करत नाही ती. राज, रामजी मोठ्याने रागाने ओरडले. मला तिथपर्यंत नेऊ नका जिथं जाऊन मला टोकावं लागेल, राजने सगळ्यांकडे पाहून म्हटलं आणि रागाने तिथून उठून गेला. प्रिया बिचारी रडवेल्या चेहऱ्याने तिथून निघून गेली. समर आणि आदित्यलाही तिथं थांबणं योग्य वाटलं नाही, म्हणून ते दोघेही उठून निघून गेले. बरोबर आहे, आजकालच्या मुलांबरोबर तर विनोदही करता येत नाही, नाहीतर अपमानच मिळतो. तुझी चुकीची समजूत आहे की तू विनोद केला होता, सागरजींनी राधाजींना रागाने म्हटलं. हो, तुम्ही नेहमी मलाच बोलता, मीच चुकीची वाटते तुम्हाला, राधाजींनीही रागाने उत्तर दिलं. सोडा बाबा, यांना माहीतच नाही कोणत्या आगीत जळत आहेत आणि इतरांनाही त्या उष्णतेत खेचून नेत आहेत, सियाने असं म्हणताच राधाजींनी तिला ओढून तिच्या तोंडात एक चपराक मारली. राधा, राजेश्वरीजी स्वतःच्या जागेवरून उठत मोठ्या आवाजात म्हणाल्या, ज्या आतापर्यंत गप्प होत्या.
ताई प्लीज, हे माझ्या आणि माझ्या मुलीच्या मधलं प्रकरण आहे. मुलगी? कोणती मुलगी? जेव्हा मुलीला मुलगी मानतच नाही तर लग्न झालेल्या मुलीवर हात उचलताना अजिबात लाज नाही वाटली तुला? आणि आता वहिनींना थांबवतेस? त्यांचा राग चुकीचा आहे का? यावेळी सागरजी रागाने बोलले. पण तोवर सिया रडतच तिथून निघून जाणार होती तेव्हा राजेश्वरीजींनी तिला पटकन थांबवलं आणि आपल्या गळ्यात बिलगून घेतलं. नाही मोठी आई, सोडा मला, मी आजच परत जाणार आहे, मला इथे राहायचं नाही, सिया रडत म्हणाली. गप्प, अगदी गप्प, तुला तुझ्या मोठ्या आईची शपथ आहे. इथून जाण्याची जरी गोष्ट केलीस तर महिनाभर राहायला आली आहेस ना, तर राहूनच जाशील. तुझं घर आहे हे. राग करून कुणी घर सोडतं का? राजेश्वरीजींनी सियाला समजावलं. हे ऐकून सिया मागे वळली आणि आपल्या आईला म्हणाली, पहा जरा तुम्हीच. आपल्या सुनबाईचा अपमान झाला तेव्हा या तुम्हाला काही बोलल्या नाहीत, पण मला थप्पड मारली तेव्हा या तुमच्यावर ओरडल्या. आता स्वतः बघा कोण चुकतंय. असं बोलून सिया तिथून निघून गेली आणि राधाजी देखील रागाने तिथून निघून गेल्या. राज आणि प्रिया दोघंही पलंगावर होते, पण राजला अजूनही त्या रागामुळे काही न बोलता शांतपणे पडून राहावं लागलं आणि प्रिया ही उदास होऊन शांतच पडली होती. दोघांनाही हे समजत नव्हतं की शेवटी राधाजींना अडचण काय आहे. झोप आता, खूप रात्र झाली आहे, सकाळी तुला लवकर उठायचं असतं, राजने जवळजवळ आदेश देत म्हटलं, जेणेकरून ती या विषयावर अजून विचार करू नये. प्रियानंही आपले डोळे मिटले. सिया, आदित्य, ध्रुव आणि समरला येऊन 10 दिवस झाले होते. राज आणि प्रियामध्ये अजूनही काही नीट झालं नव्हतं. प्रिया जरी राजच्या प्रश्नांना उत्तर देत होती तरी ती त्याच्यापासून दूरच होती. ही दुरी अशी होती की पलंगावर दोघं झोपल्यानंतर मध्ये बरंच अंतर उरत होतं. प्रिया आता राजच्या छातीवर डोकं ठेवून झोपत नव्हती आणि राज आपल्या अहंकारामुळे सकाळी जवळ जायचं नाही. आता राधाजी सुद्धा सगळ्यांपासून दूरच राहत होत्या. राजेश्वरीशीही फार सियाने त्यांच्याशी जास्त बोलणं बंद केलं होतं. सिया समोरून बोलण्याचा प्रयत्न करायची, पण त्या कधी अनमनी उत्तर द्यायच्या किंवा काही बोलायच्याच नाही. सकाळची वेळ होती. सागरजी, रामजी आणि रुद्र आपापल्या ऑफिसला गेले होते, तर आदित्य राजसोबत त्याच्या हॉटेलवर गेला होता. आदित्यने समरला सोबत येण्यास सांगितलं होतं, पण त्याने नकार दिला आणि म्हणाला की तो आणि ध्रुव कुठेतरी बाहेर फिरायला जातील. राजला त्याचा हा नकार पटला नव्हता, पण त्यावेळेस त्याने कामाच्या चक्रात जास्त लक्ष दिलं नाही. खरं तर असं होतं की समर प्रियामुळेच घरी थांबला होता. तो प्रियाच्या निरागसपणाकडे इतका आकर्षित झाला होता की वारंवार विसरून जायचा की ती त्याच्या वहिनीची वहिनी आहे. तो मनातूनच प्रियाला पसंत करू लागला होता. तो स्वतःशी लढायचाही प्रयत्न करायचा की तो जे विचार करतोय ते चुकीचं आहे, पण जेव्हा जेव्हा तो प्रियाला तिचं हसू किंवा तिची उदासी पाहायचा तेव्हा त्याला तिच्याकडे एक ओढ जाणवायची. प्रिया आपल्या खोलीची साफसफाई करत होती आणि ध्रुव तिला आपल्या आवडत्या कार्टूनबद्दल सांगत होता. त्यातल्या त्यात जास्त रस तर प्रियाच घेत होती. मी एक गोष्ट सांगू, कितीही कार्टून आले तरी सर्वात बेस्ट टॉम अँड जेरीज. काय पागलपणासारख्या गोष्टी करायचा टॉम, स्वतःचं शेपूट कापून भाजीसारखं बनवायचा, आणि जेरी तो तर प्रत्येक वेळेस वाचायचाच आणि टॉमलाच फसायचा. हे बोलून प्रियानं आपल्या तोंडावर हात ठेवून लहान मुलीसारखं हसली. तिला असं बघून ध्रुवही आनंदाने म्हणाला, तुम्हालाही आवडतं कार्टून? हो, मी तर अजूनही माझ्या फोनमध्ये पाहते, प्रियाने ध्रुवला सांगितलं. अरे वा, मग तर आपण सोबत कार्टून पाहूया. हो ना माझ्या हिरोची हिरोईन, ध्रुव प्रेमाने हसत म्हणाला. पहिल्यांदा प्रियाला थोडीशी लाज वाटली, पण लगेच ती उदास झाली. किंजलवाली गोष्ट ऐकल्यापासून तिनं मनात ठरवलं होतं की ती राजच्या आयुष्यात एक ऑप्शनसारखी आहे जी त्यानं आपल्या कुटुंबामुळे निवडली आहे. काय झालं, तुम्ही का गप्प झालात? कारण तू त्यांना उदास करणारी गोष्ट बोललास. काही हसवणारी गोष्ट बोलला असतास तर त्या हसल्या असत्या ना, समर खोलीत येत म्हणाला. समरला पाहताच प्रियानं पटकन कमरेत खोसलेला साडीचा पदर काढून आपली साडी नीट केली. हे बघून समर थोडा गोंधळला. त्याला समजलं की त्यानं परवानगी न घेता अशा रीतीने आत येऊ नये होतं. सॉरी, मी परवानगी न घेता आत आलो, मला माफ करा, समर म्हणाला. अरे काही नाही, तुम्ही बसा ना, प्रियानं समरला सांगितलं. समर ध्रुवजवळ जाऊन बसला आणि मग बोलता बोलता समर म्हणाला, प्रिया तुम्हाला नाही वाटत तुम्ही लग्न करण्यामध्ये खूप घाई? पण समर आपलं बोलणं पूर्ण करू शकत नाही तोवरच राजचा फोन आला. प्रियाचा फोन पलंगावरच होता. त्यात राज नाव दिसताच जिथं प्रियाच्या ओठांवर हलकीशी स्मित आली तिथंच समरनं चेहरा वळवला. त्याला आता राजची अधिकच चीड येऊ लागली होती. हॅलो, प्रिया बाल्कनीत जाऊन फोन उचलत म्हणाली. काय करतेस? समोरून तीच रुबाबदार आवाज, पण आज त्यात थोडं प्रेमही मिसळलेलं होतं. राज म्हणाला, काही नाही, खोलीची साफसफाई करत होते, प्रियानं हळू आवाजात सांगितलं. इतकी तर साफ ठेवतेस खोली, अजून किती करणार आहेस? राज म्हणाला. असं नाही, मन लागत नव्हतं म्हणून वाटलं थोडं काम करू. का बरं मन लागत नव्हतं? माहीत नाही, अजब गोष्ट झाली म्हणून मन लागत नव्हतं, पण का नाही लागतंय हेही कळत नाही.
जसं तुम्हाला सगळं माहीत असूनही काहीच माहीत नाही असतं तसं, राजची भोळी राणी म्हणाली. नाश्ता केलास का? आजकाल माझ्यासोबत करत नाहीस म्हणून विचारलं, राज म्हणाला. राजचं हे बोलणं ऐकताच प्रियाचे डोळे पाणावले. त्याचं बोलणं ऐकून ती इतकी आनंदी झाली होती. हो, थोडासा केला, प्रिया भाऊक होत म्हणाली. हा तुझा आवाज का थरथरतोय? राजने विचारलं. नाही तर असं काही नाही, प्रिया आपले अश्रू पुसत होती. माझ्याशी कुठं बोलशील? राज म्हणाला. थोडंसं रडू आलं, प्रिया पुन्हा रडत म्हणाली. खूप रडतेस ना? राज म्हणाला. पण रागाने नाही तर प्रेमाने. माहिती मला, प्रिया रडत म्हणाली. मग मी प्रयत्न करते की रडू नये, पण माझ्याकडून होत नाही, प्रियानं आपल्या तोंडावर साडीचा पदर धरत म्हटलं. म्हणजे तिच्या रडण्याचा आवाज दाबला जाईल. अश्रू पुस लवकर, मला एक खूप जरुरी गोष्ट बोलायची आहे, राज म्हणाला. पुसले, प्रिया आपल्या पदराने दोन्ही डोळे साफ करत म्हणाली. एवढ्या पटकन मानलीस माझं म्हणणं? हो, प्रिया हळूच म्हणाली. कारण? माहीत नाही, सगळं माहिती आहे, पण आता तू चुडेलच्या वशात आहेस. हीच महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची होती. काय? प्रिया हैराण होऊन म्हणाली. हो, आणि खरी गोष्ट म्हणजे ती चुडेल कुणी दुसरी नाही तर आपल्या खोलीच्या बाथरूममध्ये लपलेली ती पाल आहे, जी मला आज सकाळी आंघोळ करताना दिसली होती. काय? ती पाल अजूनही आहे आपल्या बाथरूममध्ये? ती तर निघून गेली होती ना? मग ती परत कशी आली? मी तर औषधही फवारलं होतं. प्रिया आपल्या जागेवरून झटकन उठून घाबरत म्हणाली. हो, पण तरीही ती मेली नाही, कारण ती पालीच्या वेशातील चुडेल आहे. विश्वास नसेल तर स्वतः जाऊन बाथरूममध्ये बघ, अजूनही असेल ती. नको नको, मला नाही जायचं, मला खूप भीती वाटते राज. त्यात ती चुडेलसुद्धा आहे म्हणता येतं. पण हे कसं शक्य आहे? पाल चुडेल कशी असू शकते? आता ते मला कसं माहीत असणार? जाऊन तिच्याचकडून विचार त्या पालीच्या रूपातल्या चुडेलला. नाही, मी मान्य केलं तुमचं म्हणणं, पण मला बाथरूममध्ये जायचं नाही. असं तर होणार नाही. दिवसात 1-2 वेळा तरी वॉशरूम वापरावंच लागत असेल ना? राज आपलं हसू दाबत म्हणाला. नाही, मी आता पाणीच पिणार नाही म्हणजे वॉशरूमलाच नाही जावं लागणार. मग काय, सकाळपासून तू पाणीच प्यायली नाही का? अरे, मी तर 4 ग्लास पाणी प्यायले, पण आता काय करू? हो, मी तर सासूबाईंच्या खोलीत जाईन. ती चुडेल आहे, ती कुठेही येऊ शकते. राज आवाज न करता हसत म्हणाला. राज, मला खूप भीती वाटते, प्रिया म्हणाली. मग आता मी काय करू? काहीतरी चूक केली असेल तू, म्हणूनच ती आली आहे. आई शपथ, खरंच मी काही चूक केली नाही, पण आता मला वॉशरूमही लागली आहे. मी काय करू आता? हे ऐकताच राजची जी हसून हसून वाट लागली, तो जोरजोरात हसू लागला. राज, मला खरंच खूप भीती वाटते, तुम्ही हसू नका. मला वॉशरूमला जायचं आहे, मी काय करू? प्रिया भीतीने घाबरून म्हणाली. पहा, नाही तर कुठे खोलीतच करून टाकू नकोस, राज हसतच म्हणाला. पण उत्तरात त्याला ऐकू आलं. आई, मला बाथरूमला जायचंय, माझ्याबरोबर चला ना. बाल्कनीत आलेल्या राजेश्वरीजींना प्रियाने सांगितलं. तेव्हा तर राजचं हसून हसून वाईट हाल झाले. काय? राजेश्वरी बिचाऱ्या तर अगदी चकितच झाल्या की त्यांची सून कोणत्या टप्प्यावर पोहोचली. काय नाही आई, लवकर चला, बाथरूममध्ये चुडेल आहे, मला भीती वाटते. आई ग, म्हणत राजेश्वरीजी ज्या वेगात खोलीबाहेर धावल्या त्या तर प्रियापेक्षाही जास्त घाबरट होत्या. म्हणून आई हे ऐकताच राजचं हसून हसून पोट दुखायला लागलं. आई तर पळाल्याच, प्रियाने भीतीनं आणि काळजीनं म्हटलं. आणि बिचाऱ्या राजच्या हसता हसता डोळ्यातून पाणी आलं. काही नाहीये, जा बाथरूममध्ये, नाहीतर तूच जमिनीवर गडबड करशील, राज हसत म्हणाला. प्रिया काही केल्या तयार होत नव्हती, पण जेव्हा राजनं थोडं प्रेमानं आणि थोडं रागानं तिला समजावलं तेव्हा ती फोन हातात घेऊन बाथरूममध्ये शिरली. पण राजचं हसून हसून वाईट हाल झाले होते, कारण एकीकडे प्रिया आत जय हनुमानजी म्हणत होती आणि दुसरीकडे परत आलेल्या राजेश्वरीजी सिया आणि गीताला घेऊन बाथरूमच्या बाहेरूनच त्या चुडेलला धमक्या देत होत्या की आमच्या सुनेला सोडून दे. हसत हसत राज अक्षरशः लोळण घेत होता. प्रियाचा घाबरटपणा सुरूच होता आणि बाहेरून राजेश्वरीजींचं आरडाओरडाही. प्रिया धावत बाथरूममधून बाहेर आली तेव्हा राजेश्वरी जोरजोरात ओरडू लागल्या. हाय चुडेल, हाय चुडेल, माझ्या सुनेवर कब्जा करून बसली, माझी सून, माझी भोळी सून चुडेल झाली. प्रिया धावत येताना पाहून राजेश्वरीजी स्वतःच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण सिया आणि गीतानं त्यांना पकडून धरलं. आई, काय करत आहात? ती प्रियाच आहे, चुडेल नाही, गीतानं सांगितलं. हो मोठी आई, मागं तरी बघा, सियानंही म्हटलं. हो आई, मी चुडेल नाही, चुडेल तर ती पाल आहे. प्रियानं जसं हे म्हटलं, राजेश्वरीसोबत गीता आणि सिया देखील तिला आश्चर्याने पाहू लागल्या. राजनं फोन कट केला होता आणि प्रियानं त्यांना सगळी गोष्ट सांगितल्यावर गीता आणि सिया मोठमोठ्याने हसू लागल्या, तर राजेश्वरीजी डोकं धरून बसल्या. जेव्हा गीता आणि सियानं सांगितलं की राजनं तिच्याशी किती मोठा मजाक केला आहे तेव्हा ती तोंड पाडून बसली.
दुपारी समर सियाशी बोलत होता, कारण प्रियाशी तो बोलू शकला नव्हता राजच्या फोनमुळे. त्यामुळे तो सियाशी बोलताना पण घुमून फिरून प्रियाच्याच गोष्टी करत होता. हे सियाला विचित्र वाटलं होतं, पण तिनं त्यावेळी काही बोललं नाही. मात्र त्याच्या गेल्यावर तिनं आदित्यला फोन करून हे सांगितलं, जो त्यावेळेस राजसोबत होता. आदित्य मजेशीर होता, पण शहाणा देखील होता. त्यानं सियाला सांगितलं की समर त्याच्याशी बऱ्याचदा प्रियाच्याच गोष्टी करतो आणि त्यानं हेही नोटीस केलंय की तो प्रियाच्या आसपासच जास्त राहतो. यामुळेच त्यानं राजलाही अस्वस्थ झालेलं पाहिलंय. सिया, तू त्याची वहिनी आहेस, तुला त्याला समजावता येईल. तू त्याला समजाव आणि जमलं तर त्याला परत घरी पाठव. त्याचं इथं राहणं त्याच्यासाठीही बरं नाही आणि प्रिया आणि राजसाठीही बरं नाही. आदित्य सियाला म्हणाला, तुम्ही बरोबर बोलत आहात, मी समरशी बोलते, सियानं म्हटलं आणि फोन कट केला. काही वेळाने सियाने समरला फोन करून आपल्या खोलीत बोलावलं. काय वहिनी? समर आपल्या खोलीत येऊन म्हणाला, तू मला खूप मानतो ना आणि कधीही माझ्याशी खोटं बोलत नाहीस. हो वहिनी, पण काय झालं? पहा समर, जे काही तू करत आहेस ते बरोबर नाही. प्रिया माझा भाऊ राजची पत्नी आहे आणि त्यानुसार ती तुझीही वहिनीच आहे. पण तुझ्या मनात प्रियासाठी जी भावना आहे ती चुकीची आहे आणि हे मला आणि तुझ्या भावाला नीट दिसतं. प्रियाची ही गोष्ट ऐकून समरला काही बोलल्यासारखं राहिलं नाही. त्याला लाज वाटली आणि तो डोकं झुकून उभा राहिला. मी आणि तुझे भाऊ इच्छितो की तू घरी परत जा. हो वहिनी, मी लगेच निघतो, फक्त ही गोष्ट कुणालाही सांगू नका आणि सॉरी. हे सांगून समर तिकडून निघून गेला आणि थोड्या वेळाने समर घरातून निघाला, पण काही वेगळं कारण सांगून. निघताना त्याने एकदा बाल्कनीकडे पाहिलं. कदाचित प्रिया त्याला एकदा तरी दिसेल, पण तसं झालं नाही. समर तर निघून गेला आणि जेव्हा प्रिया संध्याकाळी उठली तिला ही बातमी कळली. तिने ती गोष्ट साधेपणाने स्वीकारली, कारण तिच्या मनावर आणि डोक्यावर तर राजचं प्रभुत्व होतं. 7-8 वाजेपर्यंत राज आणि आदित्य परत आले. समर गेल्याची बातमी मिळाल्याने राजला फरक जाणवला. त्याला थोडासा दिलासा मिळाला. समर तर त्याला आधीच खटकत होता. जेवण वगैरे आवरून आणि ध्रुवसोबत खेळून जेव्हा राजवर आला तेव्हा प्रिया बाल्कनीत उभी होती, वर आकाशाकडे डोळे मिटून आणि हात जोडून. राजला समजलं की ती तुटत्या ताऱ्याला पाहून कोणती तरी विश मागते आहे. प्रियाने डोळे उघडले आणि वळली तेव्हा राज तिथंच तिच्यासमोर उभा होता. सुरुवातीला ती थोडीशी गोंधळली, पण सकाळच्या राजच्या मजाकची आठवण येताच तिने तोंड पाडून आतल्या खोलीत गेली. काय झालं, भेटली का चुडेल? राज आपल्या शर्टच्या बटणं उघडत म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून प्रिया फक्त त्याला बघतच राहिली. काय झालं, चुडेलने तुझी जीभ कापली का? नाही तर माझ्याकडे जीभ आहे आणि कुणीही चुडेल नव्हती. तुम्ही मजाक केली आणि मला घाबरवलं, प्रिया झटकन म्हणाली. अरे असं आहे का? राज इतक्या साध्या आणि सामान्य पद्धतीने बोलला जणू काही झालंच नव्हते. त्यामुळे प्रिया चिडली. अच्छा, तर मी किती घाबरले होते माहीत आहे का तुम्हाला? हो माहीत आहे ना, राज आपल्या सॉक्स काढत पुन्हा सामान्य पद्धतीने म्हणाला. तुम्ही जाणून बुजून सगळं केलं ना? प्रिया पुन्हा चिडून म्हणाली. अगदी. राज आपले केस हाताने सावरत म्हणाला. तुम्ही खूप वाईट आहात, प्रिया तोंड पाडून म्हणाली. थँक्स, राज म्हणाला आणि प्रिया समोर येऊन उभा राहिला. दोघे काही वेळ एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. चल आपण पाहू मी मजाक केली की नाही, असं म्हणत राज प्रियाला बाथरूमच्या आत नेत होता. अरे हो, मी तर मजाक केली होती, राज बाथरूमच्या चारही बाजू पाहून म्हणाला. तुम्ही असं का केलं? प्रिया उदासाने चिडून म्हणाली. माझं मन माझी मर्जी, राज प्रियाच्या जवळ येऊन म्हणाला. तुमची मर्जी तर आहे, पण माझ्या मर्जीचं काय? प्रिया राजच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. तुझी मर्जी काय आहे? राजने विचारले. माझ्या मर्जीबद्दल विचार करू नका, नाहीतर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं असतं, प्रिया किंजलची गोष्ट आठवत म्हणाली. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेची पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.